कोणतेही काम मार्गी लावण्याची ताकद आपल्याला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही मंत्र्याशी आपले चांगले संबंध आहेत। हे संबंध तुम्हालाही माहीत आहेत। त्यामुळे तालुक्यातील जनतेने कामाबाबत अजिबात काळजी करू नये। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाचे काम मार्गी लावण्याची क्षमता आपल्यात आहे, असे आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी सांगितले। संगमनेर खुर्द येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते संगमनेरमध्ये बोलत होते। एकीकडे भोजापूरच्या पाण्याच्या श्रेयवादावरून महायुतीचे नेते विरुद्ध थोरात तांबे या मामा भाच्यांचा वाद सुरू असताना सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या। फडणवीसांच्या मैत्रीचा दाखला देऊन तांबे नेमकं काय साध्य करतायत? मंत्री विखेंवर दबाव टाकण्यासाठी आमदार तांबे हे दाखले देत आहेत का? तांबेंच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सोमवारी संगमनेर तालुक्यातील तिगाव माथा येथे भोजापूर चारीच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला। तब्बल 40 वर्षांनंतर या चारीला पाणी आले। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत या पाण्याचे जलपूजन करण्यात आले। सुमारे 10-15 गावातील ग्रामस्थांनी सजविलेल्या बैलगाडीतून या दोन्ही नेत्यांची मिरवणूक काढली। महिलांनी अक्षरशः फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला। एकीकडे महायुतीच्या नेत्यांचा आनंदोत्सव सुरू असतानाच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या श्रेयवादावर विरजण टाकले। 8 महिन्यात हे शक्य आहे का, असं म्हणत त्यांनी या दोन नेत्यांना आरसा दाखवला। विखेंनी या चारीच्या कामात एक खडा तरी उचलला का? नव्या आमदारांना ही चारी तरी माहीत होती का, असा सवाल करत माजी मंत्री थोरातांनी विखे व खताळांच्या श्रेयाच्या फुग्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला। थोरातांच्या या स्टेटमेंट नंतर स्वतः विखे व आमदार खताळांनीही थोरातांना काही प्रश्न विचारत त्यांच्या नाकारतेपणावर चांगलाच आसूड उगारला। गेल्या 2 दिवसांपासून संगमनेर तालुक्यात भोजापूर चारीचे पाणी चांगलेच पेटलेले दिसले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या श्रेयवादावरून अजूनही जुगलबंदी सुरू आहे। या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या नेत्याची पाठराखण करताना दिसत आहेत। 40 वर्षात जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं, असं महायुतीचे नेते सांगत आहेत। तर दुसरीकडे आपण केलेल्या कष्टाचे श्रेय काही जण घेत आहेत, असा आरोप थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। हे आरोप प्रत्यारोप सुरू होण्यापूर्वी संगमनेर खुर्द येथील विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झाला। या कार्यक्रमात अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या एका विधानाने चांगलीच चर्चा सुरू झाली। संगमनेर खुर्द येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रवेशद्वारांचे भूमिपूजन थोरात व तांबे यांच्या हस्ते झाले। त्यानंतर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक स्मारक व सभागृह तसेच पीर हजरत शाह शिबली चिस्ती यांच्या सुशोभीकरणाचे कामही या मामा भाच्यांच्या उपस्थितीत सुरू झाले। या कार्यक्रमात माजी मंत्री थोरातांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, मानवता हाच आपला धर्म आहे। संगमनेरमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते, परंतु आता काही जण जातीभेद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करत आहेत। अशा विघातक वृत्तींना आपल्याला रोखावे लागेल। समता, बंधुता व शांतता हे आपल्याला टिकवून ठेवावे लागेल। एकेकाळी दंगलीसाठी ओळखले जाणारे संगमनेर आज विकासासाठी व शांततेचे शहर म्हणून नावारूपाला आहे। तीच ओळख आपल्याला कायम ठेवावी लागेल। सध्या सुरू असलेली जातीतील फूट आपल्याला रोखावी लागेल। याच कार्यक्रमात सत्यजित तांबे यांनी केलेले वक्तव्य मात्र चांगले चर्चेत आले। सत्यजित तांबे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मला जनतेत काम करण्याची संधी मिळाली। ही संधी तुम्हा सर्वांसाठी मार्गी लावली जाईल। कोणतेही काम मार्गी लावायची ताकद आपल्यात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, हे तुम्हालाही माहीत आहे। त्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेने अजिबात काळजी करू नये। प्रत्येक काम मार्गी लावले जाईल। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाचे काम मार्गी लावण्याची क्षमता आपल्यात आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या। वास्तविक सत्यजित तांबे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत, हे सर्वांना माहीत आहे। सत्यजित तांबे हे भाजपमध्ये येतील अशाही चर्चा अनेकदा ऐकायला येतात। कधी तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेही भाजपमध्ये येतील अशा अटकली बांधल्या जातात, परंतु तसे काहीच होताना सध्या तरी दिसले नाही। आता संगमनेर तालुक्यात विखे व थोरात या दोन्ही नेत्यांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली आहे। भोजापूर व निळवंडे पाण्यावरून राजकारण पेटले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांनी आपापले कार्यकर्ते ऍक्टिव्ह केले आहेत।
थोरात हे महायुतीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत। त्यातच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर खुर्द येथील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे फडणवीस व तांबे यांच्यातील संबंधाची चांगली चर्चा सुरू झाली। एकीकडे महायुतीचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यावर पकड मजबूत करत आहेत। थोरातांचा पराभव करून महायुतीने संगमनेरवर गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच झेंडा फडकविण्यात यश मिळवले आहे। आता हेच महायुतीचे नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करत असताना आमदार तांबे यांनी महायुतीचे सेनापती म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध जाहीर करून विखे व खताळांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे। या सगळ्या प्रकारामुळे संगमनेरमधील मतदार कन्फ्यूज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे महायुतीच्या मोठ्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचे तर दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत मात्र दोन हात करायचे अशी दुहेरी खेळी आमदार तांबे करताना दिसत आहेत। फडणवीसांशी असलेले संबंध जगजाहीर करून संगमनेरच्या जनतेला आश्वासित करणे व महायुतीच्या स्थानिक नेत्यांना कोंडीत पकडणे संगमनेरच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरणार आहे। फडणवीसांशी असलेले मैत्रीपूर्व संबंध सांगून आमदार तांबे यांनी मंत्री विखे व आमदार खताळांची गोची तर केली नाही ना, हा प्रश्नही पडतो। मंत्री विखेंवर दबाव तंत्र टाकण्याचा आमदार तांबे यांचा प्रयत्न असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे। परंतु या सगळ्या प्रकारानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर काही बोलतील का हेही पाहावे लागणार आहे। कारण आपल्याच पक्षातील नेत्याची म्हणजेच मंत्री विखेंची झालेली कोंडी फोडण्याची चांगली संधी मुख्यमंत्री फडणवीसांना आली आहे। आता मुख्यमंत्री फडणवीस आमदार तांबे यांच्या या विधानावर काही बोलतील का की गप्प राहतील हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे। संगमनेरच्या राजकारणात नेमकं कोण कुणाचा गेम करतंय हे येत्या काळात समजणारच आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।